प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आजचा विषय ब्लेसिंग्स बद्दल आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण प्रभूची इच्छा आहे की आपण आत्मिकरित्या खूप खोलवर गेलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेवढं आपण आध्यात्मिक खोलवर जाऊ तेवढे आशीर्वाद प्रभूचे आपल्यावर येतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचव्या ठिकाणी आपण लूक शुभवर्तमान 2रा अध्याय आणि त्याचं 10 आणि 11 ही 2 वचनं या ठिकाणी आपण वाचणार आहोत. लूक शुभवर्तमान अध्याय 2 आणि त्याची 10 आणि 11 हे वचन रीड करणार आहोत आपण. दहा वचन. मग दूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याचे शुभवर्तमान मी तुम्हाला सांगतो. पुढं 11 वचन. कारण आज दाविदाच्या नगरात तुम्हासाठी तारणारा जन्मला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव प्रभूला धन्यवाद की ही आनंदाची बातमी परमेश्वरच्या दूतांनी मेंढपाळांना प्रगट केली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिला रेफरन्स की सुवार्ता कोणी सांगितली? एंजल्स. कोणी? येस. एंजल्स. देवदूतांनी सुवार्ता सांगितली कोणाला? मेंढपाळांना. आणि ते म्हणले की आनंदाची बातमी. कशी येस. बातमी? आनंदाची बातमी आनंदाची वार्ता मी तुम्हासाठी आणली का आज दाविदाच्या नगरात तुम्हासाठी तारणारा जन्मलेला आहे. तारणारा म्हणजे बंधनमुक्त करणारा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या समय ही बातम्यांसाठी आनंदाची होती पण अजून मार्ग मोकळे झालेले नव्हते. कारण प्रभूला ते काम पूर्ण करायचं होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण जे शुभवर्तमान ऐकतोय ते पूर्ण झालेलं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय त्या समय फक्त तारणारा जन्मलाय, तारण त्याला करायचंय. Yes. पण तुम्ही आणि मी जो शुभवर्तमान ऐकतो त्यामध्ये प्रभूने त्याचं काम पूर्ण केलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या उद्देशाने प्रभूने आलाय तो उद्देश परमेश्वराने पूर्ण केला. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आत्मिकरित्या आणि वास्तविकरित्या आता आपल्या जीवनात तो पूर्ण झाला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूनी वधस्तंभावर असताना सांगितलं की मी पूर्ण केलंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते आता कोणा जीवनात पूर्ण झालं पाहिजे. आपल्या जीवनात. म्हणून आपल्या जीवनात जर बंधन असतील, काही समस्या असतील तर प्रभूची इच्छा आहे का आम्ही त्यातून मोकळं झालं पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच कारणास्तव येशू ख्रिस्त आलाय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तारणासाठी. कशासाठी? तारणासाठी. तारणं म्हणजे सुटका देणं. काय देणं? सुटका देणं. मग ज्याही प्रकारची आमच्या लाईफ मध्ये अडचणी आहेत, समस्या आहेत, बंधन आहेत त्यातून देवाला आम्हाला सुटका द्यायची. Yes. आणि हालेलुया. त्यासाठी ऑलरेडी तो आमच्या लाईफ मध्ये आलाय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कोणासाठी? आपल्यासाठी. सगळे बोला कोणासाठी? आपल्यासाठी. पण आपण त्याचं ऐकलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला असं वाटतं का येशू माझ्याकडे बघत नाही किंवा येशूचं माझ्याकडे लक्ष नाही. येस. पण तसं नाहीये. येशूचं लक्ष नसतं तुझ्या जीवनात तो आलाच नसता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वतःला हे सांगायचं की माझ्या जीवनात जर येशू आहे ना उगच नाहीये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं लक्ष माझ्याकडे आहे म्हणून येशू माझ्या जीवनात आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा या ठिकाणी मी तुम्हाला देवाच्या वाचनातून रेफरन्स देतो म्हणजे आम्हाला कळल की येशू माझ्या लाईफ मध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आपण लूक शुभवर्तमान 5वा अध्याय 2 आणि 3 ही 2 वचन या ठिकाणी वाचणार आहोत. 2 वचन. तेव्हा त्याने 2 तारवे सरोवराच्या काठी लागलेली पाहिली, पण मासे धरणारे त्यातून निघून गेले होते आणि ते आपली जाळी धुत होते. पुढं 3 वचन. आणि त्या तारवांतले जे एक शिमोनाचे होते त्यात तो गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती तारू आहेत? 2 तारव. सगळे बोला, किती तारू आहेत? 2 तारव. पण कोणाच तारावात येशू गेला? शिमोनाच्या तारवात. का बरं? त्याला अद्भुत कार्य करायचंय. कारण 5वं वचन जर आम्ही वाचलं तर आम्हाला तिथं शिमोनाची अवस्था कळती कारण तो येशू Yes. म्हणतो का सारी रात्र मी काय केले? कष्ट कष्ट केले. म्हणजे त्याचे प्रयत्न, त्याचे श्रम, त्याचं अपयश कुणी पाहिलं? परमेश्वराने आणि म्हणून पाहिलं. सकाळी जे प्रभू ते तारव त्या ठिकाणी पाहिले येशू बरोबर त्याच तारवात गेला. त्याला Yes. बंधनातून मोकळं व्हायचं होतं. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. पण त्याला असं वाटत असेल रात्रभर का देवाचं लक्ष माझ्याकडं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय 2 तारू इथं होते का नव्हते? येस होते. येशू बरोबर कोणाच तारवात गेला? शिमोनाच्या का? तारवात कारण रात्रभर त्यांनी काय केले? कष्ट केले. आणि त्याला ते मिळालं नाही जे त्याला पाहिजे होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू बरोबर त्या तारवात गेला. येस. मग कशाला गेला?
देवाला अद्भुत कार्य करायचंय. कमॉन, कशासाठी गेला? अद्भुत कार्य करायचंय. उगाच येशू कोणाच्या तारावात जात नाही. येस. उगाच येशू कोणाला समजत नाही. येशू जर नाव तुमच्यापर्यंत पोहोचलं तर समजून घ्या, देवाला तुम्हाला ब्लेस करायचं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे नाव एवढं सामर्थ्यवान आहे, मौल्यवान आहे, हे सर्वांना समजत नाही, सर्वांना प्रगट होत नाही, पण ज्याला Yes. कळतं, ज्याला समजतं, त्याचा समय ब्लेस होण्याचा आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला एवढं हलक्या वेने घेऊ नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं येशू त्या तारावात गेला, तिथं प्रभूला रिवायवल आणायचं होतं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू येऊन पण तो दुःखी आणि कष्टी होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज येशू नाव माहित असून पण अनेक लोक दुःखी आणि कसे आहेत? कष्टी आहेत. दृष्टी Praise आहे. the Lord. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? येशू नाव माहितीये का नाही? येस. माहित आहे. येशू ज्यावेळेस पेत्राच्या तारावात आला, पेत्र डान्स केला का? नाही केला. पेत्र ऍक्सिडेंट होता का? नाही. सिम्पली घेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम येशू कोणाच्या लाईफ मध्ये आपल्या लाईफ मध्ये आहे का? येस आहे. येशू तुमच्या लाईफ मध्ये आहे का? येस आहे. पण एक्साइटमेंट नाही. येस. मी खरंच कौतुक करल जे डान्स करत होते, कारण ते कॅरल्सला पण होते, येस. आणि जे कॅरल्सला नव्हते त्यांच्यात आनंद नावाची गोष्टच नव्हती. येस. आजची जर वर्षी पाहिली, रेकॉर्डिंग करतात ते ब्रदर, मी जे कॅरल्स मध्ये पाहिलं, मला असं वाटलं का ते आज थंड पडतील, येस. कारण ते 2 दिवसापासून गातात, नाचतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण उलट झालं, त्यांच्यातली आग थंडच होत नव्हती, आणि जे थंड होते ते थंडच राहिले होते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? पॅशनेट व्हा. कोणासाठी? देवासाठी. हा, कारण प्रभू तुमच्या लाईफ मध्ये. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या नावाला इतकं कॉमनली आणि हलकं घेऊ नका. जर प्रभू तुमच्या लाईफ मध्ये, तर प्रभूला काही ना काही डिवाइन करायचं, येस. येस. आमेन. काही ना काही अद्भुत करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र एक्साइटेड नव्हता, आणि आम्ही पण एक्साइटेड नाही. नाही. आम्ही येशू नाव पण एकदम हलक्याने घेतलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघू आता प्रार्थना चालू आहे, बघू आता देव करल ते करल. बघू कशाला? पण होणार नाही का? येस Yes. होणार. येशू उगाच आलाय का? नाही. तो म्हणतो का तुम्हासाठी आनंदाची बातमी आहे. येस. तो आलेला आहे, आणि तो उगाच आला नाही, तो एका उद्देशाने तुमच्या लाईफ मध्ये आला. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. पण तो उद्देश पूर्ण व्हावा म्हणून तुम्हाला प्रभूचं ऐकावं लागेल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू जीवनामध्ये येतो आणि मग आमच्याशी बोलतो चर्च, येस. आणि जास्त बोलतो, आम्ही त्याचं ऐकलं पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही समस्यामध्ये आहात, तुम्ही बंधनामध्ये आहात, तुम्ही दुःखामध्ये आहात, येशू जीवनामध्ये येईल. कुठे येईल? येस. जीवनामध्ये आणि येईल. तुम्हाशी बोलणार चर्च, येस. त्याच्या हालेलुया. वचनाद्वारे. येस. पण आपण ते ऐकलं पाहिजे, Yes. कारण जो तो ऐकल तो खरोखर मोकळा होईल. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो ऐकणार नाही, येशू नाव त्याला माहित असणार, पण तो ब्लेस होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं वचन आहे. मत्ते काढू आपण, लूक मध्ये पुन्हा यायचं 5व्या अध्याय, तिथं हात ठेवा. मत्ते 7:24. चोवीस वचन. म्हणून जो कोणी हे माझे शब्द ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो, तो एका शहाण्या माणसासारखा होईल. त्याने आपले घर खडकावर बांधले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो कोणी माझा, शब्द ऐकतो, जोरात बोला, जो कोणी माझा शब्द ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो, तो व्यक्ती कसा आहे? शहाण्या माणसासारखा. त्याने आपलं घर खडकावर बांधलं. येस. हालेलुया. येशू तुमच्या लाईफ मध्ये येईल आणि तुमच्याशी बोलणार. येस. का आमेन. बोलणार? का तुम्हाला मार्ग कळावा, का कसं तुम्ही आशीर्वादित होणार. येस. आणि जस देव तुमच्याशी बोलल, आपण त्याला ऐकलं पाहिजे. येस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आज अनेक लोकांचा प्रॉब्लेम असा आहे, येशू त्यांच्या लाईफ मध्ये आहे, पण ते येशूचं ऐकत नाही. येस. कोणाचं ऐकत नाही? येशूचं आणि ऐकत म्हणून त्यांचं लाईफ नाही. ब्लेस नाही. येस. येशू संगती असून पण. येस. पण जे लोक येशूचं ऐकतात, ते लोक ब्लेस होतात. येस. Yes, आमेन. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू पेत्राच्या तारावात आला, पण पहिले तो पण येशूचं ऐकायला तयार. नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रीड करू 5वा अध्याय, लूक 5 4 आणि 5 वचन. चौथे वचन. मग आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार. कुठं आकार? खोल पाण्यात हाकर. याचं रिव्हिजन मी पुढे घेईल. पुढं येस. मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. कोण बोलतोय? येशू येशू बोलतोय. ठीक बोला, कोण बोलतोय? येशू कोणाशी बोलतोय. बोलतोय? शिमोनाशी बोलतोय. पुढं वाचू. 5वे वचन. तेव्हा शिमोनाने त्याला उत्तर देऊन म्हटले, हे गुरु, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही. प्रेज गॉड. हालेलुया. कोण बोलतोय त्याच्याशी? शिमोन शिमोन बोलतोय. पहिले कोण बोलला? येशू बोलला. येशू त्याला काहीतरी सांगतोय चर्च, येस. का मी जे सांगतो ते ऐक. येस. आणि त्याचं वचन सांगतो, जो त्याचं ऐकल त्याप्रमाणे करल, त्याचं घर खडकावर बांधलं येस. जाईल. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. पण येशू बोलतो, हा येशूचं ऐकत नाही, हा आपला सांगतो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हाच प्रॉब्लेम आहे आपला. येस.
आपल्याशी कोण बोलतो? येशू बोलतोय. पण आपण म्हणतो येशू तुझं राहू दे 2 मिनिटं, मी काय सांगतो पहिले माझं ऐकून घे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? जस प्रार्थना करणारा कोणी येतं ना, आपण तुम्ही थांबाव पहिले, आम्हाला सांगू दे आमचं काय पहिले. आम्हाला सांगूच दिलं नाही. येस. अरे येशू काय बोलतो ते महत्वाचं, तू सांगतो ते Yes, महत्वाचं yes. नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझी अवस्था माहिती म्हणून ते येशू तिथे आलाय. येस. किती लोकांना कळतंय? तुमच्या घरी जर कोणी प्रार्थनेला आलं ते उगाच आलं नाही. येस. येस. प्रभूला अवस्था माहितीये म्हणून प्रभूनी पाठवलं. येस. हालेलुया. पण तुमचा जीव म्हणतो घ्यायला काय माहित तरी. येस. सांग आपली सगळी स्टोरी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू जे बोलतो ना त्याकडे आज लोकांचं लक्ष नाही. येस. त्यांना वाटतं मी जे बोलतो ना ते प्रभूने ऐकावं. येस. ते म्हणतो अरे ते ऐकलं म्हणून तर मी आलोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी कोणाचं ऐकलं पाहिजे? येशूचं ऐकलं आपण ऐकलं पाहिजे. पाहिजे का नाही? येस. सेम वे प्रभू म्हणतो का मी जे तुमच्याशी बोलतोय ते तुम्ही ऐका. येस. हालेलुया. कारण माझा मार्ग तुमच्या हिताचा आहे. येस. माझे संकल्प तुमच्या फायद्याचे आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे काही परमेश्वर तुमच्या स्थितीला तुमच्या जीवनाशी बोलतो तुम्ही देवाचं ऐकलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव असं काही बोलल जे लॉजिकली तुम्हाला योग्य वाटत नाही तुमच्या स्थितीशी आणि प्रभू जे बोलतो त्याच्याशी. येस. पण लॉजिकचा विचार करू नका, देव जे बोलतो ते करायचंच. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता लॉजिक म्हणजे काय? रात्रभर त्यांनी तिथं प्रयत्न केले का नाही? येस, ते केले. म्हणतो परत तिथंच चल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा लॉजिक लक्षात येत नाही, तू म्हणून दुसरीकडे जाऊ कुठतरी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव जे बोलतो ना डाऊट करू नका, देव बोलतो तर करायचंच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बोलतो तर करा. देवावर संदेह धरू नका, कारण देवानी प्लॅन आखलाय आणि त्याला त्याच्या पद्धतीने करू द्या. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी सवय होती याला लगेच उत्तर द्यायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही पण इमिजिएट उत्तर देतो. येस. देव जर बोलतो कर तर तू केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देव जर बोलतो तर तू काय केलं पाहिजे? केलं पाहिजे. संदेह धरू नको. देव म्हणतो पुन्हा प्रार्थना कर तर पुन्हा प्रार्थना कर. येस. ते म्हणतो पुन्हा उपवास कर तर पुन्हा उपवास कर. येस. ते म्हणतो पुन्हा सहभागी विश्वासू राहा तर पुन्हा देवाचे विश्वासू राहा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे मी करून बसलो. पेत्र पण म्हणतो रात्री मी काय झालं? कष्ट केले. रात्री हे मी करून बसलोय. येस. कम ऑन, नाही कळलं असं. जर मी म्हणलो प्रार्थना करा, पास्टर ऑलरेडी करून बसलो. सिस्टर उपवास करा, ऑलरेडी करून बसलो. येशू पण कुठे घेऊन चालला होता? खोल पाण्यात. तो म्हणला ऑलरेडी मी काय झालं? कष्ट जाऊन आलो. केलेत. पण देव बोलतो तर कर ना. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो आंधळा व्यक्ती प्रभूला आवडला. येस. एकदा आवाज देऊन बसला होता का नाही? येस. लोक म्हणले ग बस काय फायदा नाही. तो म्हणतो नाही परत करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं देव बोलतो तू पण केलं पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं म्हणू नका मी हे करून बसलोय. देव तुझी इच्छा का परत करावी तर मी परत केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देवावर संदेह धरू नका. चर्च. येस. देवाला माहितीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लेकरांना आपण म्हटलं ना की हे परत लिही, तो म्हणतो एकदा लिहिलं बस झालं ना. येस. आपण तर लिहितं खरं, कारण आम्हाला माहिती रायटिंग चांगलं होईल. येस. आम्हाला माहिती त्याची मेमोरी त्या शब्दांना ओळखणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला समजत नाही पण कोणाला समजतं? आपल्याला समजतं. देवाला समजतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्राला कळत नव्हतं, पण प्रभू म्हणतो मी जे बोलतो माझे शब्द तुम्ही दुर्लक्ष करू नका. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव जे बोलतो आपण ते ऐकलं पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यामध्येच आमचे आशीर्वाद आहेत. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज येशू, अनेक लोक येशूला ओळखतात पण ते तसं करत नाही जसं येशू त्यांच्याशी बोलतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय? मागचा संदेश होता की उत्सुक व्हा. येस. आणि मी अनेक चर्चच्या घरांवर लाइटिंग पाहिली. मला खरंच आनंद वाटला. कॅरल्समध्ये मी फक्त पार चेक करत होतो कुठं कुठं वाचनाचा इम्पॅक्ट पडला आणि तो इम्पॅक्ट मला लोकांच्या घरावर दिसला का प्रभू वचन गेलं बाबा, काम झालं. येस. येस. पण कुठं कुठं नव्हता चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय हरकत नाही, पण 60% तरी उगवलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी ऐकलं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे ऐकतील ते ब्लेस होतील, जे ऐकणार नाही ते आशीर्वाद होणार नाही. कारण प्रभू म्हणतो का जर पेत्रा तू माझं ऐकशील आणि करशील तरच तू ब्लेस होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता प्रभूची इच्छा आहे का तुम्हाला जे परमेश्वर सांगतो तुम्ही ते ऐकलं पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिली गोष्ट प्रभूने पेत्राला काय सांगितली पुन्हा वाचूया. या ठिकाणी 5वा अध्याय आणि 5चं वचन. 5वे वचन. तेव्हा शिमोनाने त्याला उत्तर देऊन म्हटले. सॉरी, हे- 4थं वाचा. 4थे वचन. मग आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार. प्रेज द लॉर्ड. येस. हालेलुया. माझा मुख्य विषय आजचा येस. खोल जा. येस. कसं जा? खोल जा. पेत्राला काय म्हणतो कुठं जा? खोल पाण्यात जा. तू खोल जा. खोल Yes. गेल्याशिवाय तुला भेटणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही खोल जात नाही येशू पण तुम्हाला ओपन होत नाही. येस. Yes, आमेन. आमेन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने कमिटमेंट दिलं का इथं मी तुला मासे पकडून देणार आहे? नाही. फक्त म्हणतो पहिले खोल चल. येस. ज्यास तू खोल जाशील मग येशू तुला पुढचे मार्ग येस. दाखवेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. पंचे पण तुम्ही पकडत नाही. कुठं जा? खोल पाण्याचा. मी पूर्ण क्लिअर करत नाही तुम्हाला मी तुला काय देणार आहे कसं Yes. देणार आहे. मी म्हणतो खोल चल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा का वाचनात तुम्ही खोल जावं, Yes, amen. आराधनेत तुम्ही खोल जावं, Hallelujah. प्रार्थनेत तुम्ही खोल जावं, Yes. उपवासात तुम्ही खोल जावं. जर तुम्ही Amen. खोल जाल देव तुम्हाला प्रगट होणार. Yes, येस. Amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले खोल चल. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आध्यात्मिक रित्या प्रभू आमच्याशी बोलतो की तुमचं आध्यात्मिक जीवन येशू मध्ये खोलवर गेलं Yes. पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू किनाऱ्यावर सांग काय फायनल करणार आहे. प्रभू म्हणतो इथं नाही पहिले खोल Yes. चल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण किती लोकांना कळतंय? येस. काय लोक कुठे हिशोब करतात किनाऱ्यावर. इथंच प्रभू काय ते सांग. Yes. नुसतं इथं काय नाही सांगणार ते तुला कळणार पण नाही. येस. कारण मी तुला सांगणार तू म्हणणार प्रभू जाऊन फायदाच नाही. पहिले आज चल येस. मग तुझं मन जरी नाही म्हणत असेल पण आत्मा उत्सुक होईल आणि तू करशील. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय. इथं जर इश्यू म्हणला असता आज जायचं आणि जाळं टाकायचं तो म्हणला बाबा मला अनुभव आहे. येस. तू सुताराचा पोरग आहे. कोण? सुताराचं. मी कोणाचं पोरग आहे? मासे धरणाऱ्याचं. माझं ऐक. येस. पण इश्यू कुठं घेऊन गेला? खोल पाण्यात. जास्त तुम्ही खोल जाणार देह कमी होईल आणि आत्मा वाढणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देह म्हणतो का प्रभू शक्य नाही पण तू म्हणतो तर मी असं करतो. येस. आमेन. मग असं कसं काय चर्च? देह तर बोलतोय पण कोणाचं ऐकलं? येशूचं ऐकलं. कमॉन कळतंय. Yes. म्हणजे आत्म्याचं ऐकलं. कोणाचं ऐकलं? आत्म्याचं ऐकलं. हे कसं काय घडतं? येस. कुठं गेलाय? खोल खोल पाण्यात पाण्यात. गेलाय. खोल जाल. येस. देह आमेन. कमी बोलल आणि आत्म्याचं तुम्ही हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मी खोल जात नाही चर्च. येस. आराधनेला जर 11:15 आलं तर खोल जाणार आहे का आपण? नाही जाणार. मग वचन कसं लक्षात येणार आहे? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जस्ट खोल जाल वर्शिप मध्ये प्रार्थनेमध्ये मग देवबापाचा अनुग्रह येतो येस. Yes. आणि मग आमेन. आशीर्वाद मोकळे होतात. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे का जे देवबाप बोलतो त्याप्रमाणे तुम्ही करावं. येस. कारण पवित्र शास्त्रामध्ये सांगितलंय निरंतर तुम्ही काय करावी. प्रार्थना करावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे का आपलं प्रेयर वाढलं पाहिजे. असं Yes. शब्द वापरा निरंतर. येस. निरंतर काय केली पाहिजे. प्रार्थना केली पाहिजे. सुरुवातीला मे बी कंटाळ येईल पण जर तुम्ही आवेशी असाल देवाकडे मागाल तर देव तुम्हाला त्या प्रार्थनेत खोलवर घेऊन येस. जाईल. आमेन. आणि मनातलं दडपण मनातली निराशा सर्व काही प्रभू काढून टाकणार. Yes. येस. मे हालेलुया. बी स्टार्टिंग रडता रडता होईल दुःखी होईल पण ज्यास प्रभू एंडिंग कर आनंदाने तुम्ही तिथून उठणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही खोलवर जा देवाप ऑटोमॅटिक कंट्रोल घेतो चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. कसं जा. खोल जा. प्रार्थना रडकी असेल तुटकी असेल सुरुवातीला शब्द सुचणार नाही बसूशी वाटणार नाही पण थोडं डीप जा नंतर सगळा कंट्रोल प्रभूचा. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खोलवर गेल्याशिवाय पर्याय नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक प्रार्थना करतायत. प्रभूची इच्छा आहे निरंतर काय करावी आपण. प्रार्थना करावी. जो पण तुम्ही डीप जाणार नाही चर्च बंधन तुटणार नाही. तुम्हाला खोलवर जावं लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो खोलवर चल खोलवर गेल्याशिवाय काही प्रगट होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपली प्रार्थना आता खोलवर केली पाहिजे. येस. 2 मिनिटाची प्रार्थना नकोय चर्च. आता तुमचा स्टॅमिना प्रार्थनेचा वाढला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर प्रार्थना वाढेल तर पवित्र आत्म्याचं प्रेझेन्स त्या प्रार्थनेत येईल आणि मग तुमच्या प्रार्थना ब्लेस होणार. येस. आमेन. कारण पहिलेचे 5 मिनिटं हे बोलू का ते बोलू ते सुधरत नाही येस. आणि आपली तिथे प्रार्थना क्लोज होऊन जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सकाळचा विषय मी सांगितला प्रार्थनेत बी कोण शिरतो. देह. देह शिरतो आणि सैतान बोलतो. येस. येशू पण बागेत काय करत होता. प्रार्थना करत सैतान होता. आला का नाही आला. येस. आला. सेम जसं तुम्ही प्रार्थनेला बसता त्या 5 मिनिटाच्या प्रार्थनेत काही होत नाही चर्च. येस. येस. लक्षच लागत नाही माइंड स्टेबल होत नाही त्या 5 मिनिटात तुमचं आमेन पण झालं. येस. कसा ब्लेस होणार तो या प्रार्थनेत. येस. त्या प्रार्थनेत देहाचा कंट्रोल नाही पवित्र आत्माचा कंट्रोल येस. पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही खोलवर प्रार्थनेत जाल मग तुमचे बंधन तुटतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं मी जे बोलतोय. 5 मिनिटात प्रार्थना संपते. किती 5 मिनिटात. एवढं कमकुवत लाईफ. येस. तुम्हाला भरपूर काही पाहिजे. येस. कोणाशी बोलावं. परमेश्वराशी Praise the बोलावं. Lord. हालेलुया. तुमचं वर्शिप लाईफ पण स्ट्रॉंग पाहिजे येस. आणि खोलवर पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं वर्शिप लॉंग स्ट्रॉंग नाहीये तर बंधन कसे तुटणार चर्च. नाही. पाऊल आणि स्त्रीला खोलवर गेले आराधनेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डीप जातील मग प्रभूचं सामर्थ्य येणार. Yes. येस आमेन. जसं ते गीत घेतात लास्टचं कोणतं गाणं आहे ते मगन मगन हो जाऊ ते रे. प्यार में. आता काही लोक मगन होतात पण काही नाही होत. येस. काय त्यांना अजून लग्नच नाही लागली प्रभूशी तर मगन कुठून होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक ते एकदम मग्न झाले. येस. काही लोक तसेच म्हणलं प्रभू म्हणलं लग्नच नाही झाली यांना आज.
तर मी असं बी गातो पहिले, लगन लगी मुझे तेरे प्यार की. लगन लागली तर मगन होणार. येस आमेन. म्हणून जे मगन होत नाही तुम्ही प्रार्थना करा का आम्हाला लगन लागू दे प्रभूशी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो गीत गातो असं वाटतं संपूच नाही, येस. मी अजून स्वतःला एक्सप्रेस करावं. कोणाकडं? देवाकडे. म्हणून होतं का नाही जे आत्म्यात आहेत. येस होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या गीताद्वारे असं वाटतं मी स्वतःला एक्सप्रेस करतोय. कोणाकडं? देवाकडे. आणि डीप मध्ये जातो आपण. येस. काही तशीच प्रभू का रे, तो म्हणतो लग्नच नाही लागले अजून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसे बंधन तुटतील चर्च. येस. तुम्ही खोलवर जाणार नाही आणि तुम्ही म्हणाल देव आम्हाला ब्लेस कर. देव आप कसा ब्लेस करणार? येस. वरवरची भेट नकोय, खोलवर जावंच लागणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वरवर भेटून जमणार नाही. जो खोल जाईल तो ब्लेस होऊन येणार. येस आमेन. आणि प्रभूची इच्छा आहे का मला खोलवर जाऊ द्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जक्कईला वरवर झाडावर भेटून गेला का खोलवर गेला घरी? खोलवर गेला. कमान वरवर भेटून जाऊ शकला असता ना. येस. ते म्हणतो वरवर भेटून जमत नाही, मला खोलवर जाऊ द्या. येस हालेलुया. आणि जेव्हा त्याच्या घरात तो गेला त्याचे लाईफ बदललं. येस आमेन. तुम्ही वरवर येशूला घेता 5 मिनिटाची प्रार्थना, 10 मिनिटाची आराधना, कसं खोलवर आम्ही जाणार नाही तर Yes. कसं ब्लेस होणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना समजतं आजचं वचन? डीप मध्ये जा, येस. वेळ वाढवा चर्च. येस. पवित्र आत्म्याशी एकनिष्ठ व्हा आणि जसं तुम्ही खोलवर जाल मग रिझल्ट येईल. येस हालेलुया. झटकेला वरतून हाय बाय झाला असता त्याच्याबद्दल काही वाचलं असतं का? नाही. असे काही लोक असतील येशूला नमस्कार करणारे, येस. त्यांचं नाव लिहिलं का पवित्र शास्त्रात? नाही. ज्यांच्या जीवनात प्रभू येशू गेला त्यांचे नाव या पवित्र शास्त्रामध्ये येस आले. आमेन. त्यांच्या जीवनामध्ये रिझल्ट आले चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र जर इथंच म्हणला असता प्रभू मी येत नाही, तर त्याचं लाईफ कधी बदललं नसतं. येस. जास्त तो खोलवर गेला त्याची आर्थिक स्थिती पण बदलली आणि त्याचं पाप जीवन पण देवाने बदललं चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो खोलवर जाईल तो ब्लेस होणार Yes, चर्च. amen. आणि आशीर्वाद त्याच्या दिशेने वाहतील आणि तो देवाचा गौरव पाहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं आजचं वचन? कमॉन, कळतंय चर्च? तुमचं स्पिरिच्युअल लाईफ कसं पाहिजे? स्ट्रॉंग चांगलं पाहिजे. पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या प्रार्थनेत आपण काय मागतो? आमची रोजची भाकर आज आमची आम्हास रोजची दे. भाकर आज किती लोक आम्हाला. भाकर खाऊन आले? पोटाची नाही, येस. कोणती? आत्म्याची. आत्मिक भाकर. आत्मिक भाकर, वाटाची भाकर. कारण त्याद्वारे कोण बोलतो आमच्याशी? परमेश्वर बोलतो. बोलतो. येस, देवबाप आमच्याशी बोलतो, आमच्या जीवाला तो धैर्य देतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या वाचनाद्वारे आमच्या प्रार्थना धार येते चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ते वचन आम्ही खात नाही तर कसं आमचं लाईफ ब्लेस होणार? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून 15 मिनिटं बायबल वाचून जमणार नाही चर्च, त्याच्यामध्ये पण कसं जावं लागणार? खोल जावं लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस तो हापशिषंड वाचत होता समजत नव्हता तरी प्रयत्न करतो खोल जाण्याचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभूने अद्भुतरित्या फिलिपाला पाठवलं आणि त्याचं लाईफ ब्लेस केलं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही आध्यात्मिकरित्या खोल जात नाही तुम्ही ब्लेस होत नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागे लोक वरवर भेटून गेले कसे? येस वरवर जास्त वाचतो का आपण? नाही वाचत. पण जे खोलवर गेले त्यांचं लाईफ बदललं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतंय? आता ख्रिसमस येईल, आपण बघतो 3 राजे काय घेऊन? गिफ्ट घेऊन. Gift तेवढं घेऊन. ख्रिसमसला आवडतं. बाकी 12 महिने विषय त्यांचा. नाही. 12 महिने विषय नाही त्यांचं. येस. पेत्र 12 महिने चालतो, येस हालेलुया. लूक 12 महिने चालतो. येस आमेन. जे खोलवर जातात त्यांना 12 महिने गाजवा. येस हालेलुया. किती पेत्राला निचडून काढतोय आपण? येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय चर्च? यांच्याबद्दल बोलावं भरपूर काही आहे. Yes. का? खोलवर जातात. हालेलुया. यांनी आपलं जीवन कोणाला दिलं? परमेश्वराला आणि म्हणून दिलं. त्यांच्याबद्दल जेवढं ऐकावं तेवढं कमी. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी बसतो म्हणतो प्रभू आला का पेत्र परत? कमॉन, मलाही प्रश्न पडतो प्रभू हेच का? प्रभू म्हणतात जा खोलवर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का काय याची वरवरची भेट नाही, हे खोलवर Yes. गेले लोक Yes. आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतो ना? येशू म्हणतो, तो येशूला म्हणतो जिथं तू जाशील तिथं मी मी आहे. आहे. मी खोलवर येणार तुझ्या येस बरोबर. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खोलवर जाणारे लोक पुढे येतील चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे संकुचित आहेत आणि आल्हाद प्रभू आहेत ते कधी ग्रो होत नाहीत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कॅरसला पण कसे लोक संकुचित कसे आहेत? संकोचित. आहेत. येऊ का नको, येऊ का नको, वरवरची भेट आहे, येस. आज जा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राहून टाक प्रभूसाठी. येस. लाज बाळगू नकोस. कुणासाठी? देवासाठी. लोक काय म्हणतील परवा करू नको, तुझ्या देवासाठी अभिमानी स्वाभिमानी हो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू खोलवर जाशील देवा तुला ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तू व्यर्थ करत नाही, तू देवाच्या महिमेत काम करतोय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे का तुम्ही खोलवर गेलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं वचन पण आपण काय केलं पाहिजे? वाढवलं वाढवलं पाहिजे. पाहिजे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण म्हणू बापरे, साक्ष 12:30 पर्यंत झाली तर मग मचन कुठं जाईल आता? येस अरे खोलवर चल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. कोण बोलू लागला? देह बोलू लागला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जे मगन झाले त्यांना फरक पडत नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांना वाटतं चर्च संपू नये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आठवड्यात रविवार 2 दिवस असावा. येस आमेन. वाटतं का नाही वाटत? येस. मला तरी असं वाटतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं वाटतं प्रभू तू जे सांगतोय कधी मी सांगेल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण भरपूर त्याच्यामध्ये जीवन आहे चर्च. येस. आणि ते जीवन लोकांपर्यंत गेलं पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुमचं आध्यात्मिक जीवन स्ट्रॉंग करा. येस. येशूला तुम्ही ओळखता पण येशू जे बोलतो ना त्याकडे तुम्ही लक्ष देत नाही. येस. येस जर त्याकडे लक्ष दिलं आमचं लाईफ बदलणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी ख्रिस्ती कुटुंबातूनच आहे पण पहिले येशूच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हतं. येस. काय देत नव्हतं? लक्ष देत नव्हतं. मम्मी बरोबर जायचो पण आटी टाकून जायचो. येस. काहीतरी अट असायची, हे घेऊन दे ते घेऊन दे. तर कुठे येतो? चर्चला येतो. मोठे आल्यानंतर मग थोडं कंडिशन बदलली. फक्त सोडून जाणार. येस. फक्त काय करणार? सोडणार. त्या ग्राउंडवर मीटिंग भरायच्या YMCच्या इथं. फक्त तुला सोडणार, सुटायचं टायमिंग सांग आणि जास्त लेट पण करू नको. मग थोडा टायमिंग अजून वाढला. स्टॉल फिरायला लागलो. काय फिरायला लागलो? स्टॉल. इशू तिथं होता चर्च पण मी भलतीकडे होतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझं लक्ष स्टॉल मध्ये, माझं लक्ष फिरण्याकडे. मी येशूला ऐकत नव्हतो. नव्हतो चर्च. पण ज्या समयापासून त्याला ऐकायला लागलो चर्च माझं लाईफ प्रभूनी बदललं. Yes. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला प्रभूचं ऐकावं लागणार. येस. आणि जास्त तुम्ही ऐकाल मग तुमच्या लाईफ मध्ये कार्य होईल. येस. आमेन. पेत्राने जस्ट ऐकलं मग रिझल्ट आला चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विदाउट खोल गेल्याशिवाय काही होणार नाही चर्च. येस. तुम्हाला डीप मध्ये जावं लागणार. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डीप मध्येच प्रभू प्रगट होतो चर्च. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हो, किती लोकांना कळतंय ज्यावेळेस ते आत गेले मग प्रभूनी पुढचा पत्ता उघडला. येस. काता जाळ काढ आणि ते काय कर? पाण्यात टाक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला 2चा टेबल येत नाही आणि तुम्ही म्हणता मला मॅथ्स करायचं, तसं होत नाही चर्च. येस. जर प्रभूचं तुम्ही ऐकत नाही, तुमची इच्छा आहे प्रभू डायरेक्ट तसं व्हावं, ते म्हणतो तसंही होत नाही. Yes. जे मी सांगतो ती प्रत्येक गोष्ट ऐक आणि त्याप्रमाणे कर, तेच तुला ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण प्रभूची इच्छा आहे का आपण खोलवर गेलं पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? ऐका चर्च कोणाचं? परमेश्वराचं. आपण आपले कारण सांगतो. कोणते येस. कारण? आपले कारण. पेत्र पण कोणाचा अनुभव सांगू लागला? स्वतःचा अनुभव. स्वतःचे अनुभव, स्वतःचे कारण सांगू नका. जर Yes. देवाचं वचन बोलतं एखादी गोष्टी तुम्ही केली पाहिजे. येस. जर देव प्रार्थनेबद्दल बोलतं सांगू नका मला वेळच नाही. मग असंच जीवन जग जे आनंदहीन आहे त्याच्यामध्ये Yes. आनंद नाही. कम ऑन. कळतंय अनेक लोकांना कशाला टाइम नाहीये? प्रार्थनेला. प्रार्थनेला टाइम नाही, चर्चला टाइम नाही. बघ तुझं दुःख आहे, तू एन्जॉय कर. येस. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मार्ग आम्ही सांगतो, ऐकायचं का नाही ऐकायचं तुझ्या हातात आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला हे रडणं, तुला हे दुःख, तुला हे दारू ही आवडती तर मग ह्याच्यातच जग. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू तुला भेटल पण येशू तुझ्या लाईफ मध्ये काही करणार नाही. येस. Yes. ज्या त्याचं तू ऐकशील आणि खोलवर जाशील मग तुझ्या जीवनाला काहीतरी सार्थक होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अनेक जण येशूला ओळखतात पण येशूला खोलवर घेऊन जात नाही. Yes. कारण सांगतात. येस. चर्च स्वतःला फसू नका, देवासाठी स्टँड घ्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा स्टँड देवासाठी घेत नाही, आपलं भवितव्य आपल्या कुटुंबाचं कल्याण याच्यामध्ये होणार आहे. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला आवडलं त्या बहिणी सांगितलं का तिथे काही दुःखद घटना घडली पण आम्ही कुठं आलो? चर्चला आलो. या लोकांना प्रभू ब्लेस करणार. येस. Yes, हालेलुया. हे लोक प्रभूसाठी स्टँड घेणार आहेत. Yes. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण सांगणारे भरपूर आहेत, ते Yes. प्रभूला आवडत नाही चर्च. Yes. पण देवासाठी उभे राहणारे आणि कारणावर मात देणारे लोक प्रभूला आवडतात. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही खोल जात नाही आणि कारण दाखवायचं बंद करत नाही कधी आम्ही ब्लेस होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी म्हणतो जे यंग आहेत उपास आता करा, येस. नंतर त्रास मागे लागतील, शरीर अशक्त पडल, नंतर करू शकणार नाही. पण हा समय आहे का आता आपलं शरीर कोणासाठी समर्पित केलं पाहिजे. देवासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर आता तुम्ही रिझन सांगताय आणि तुमच्या देहाला मारत नाही तर चर्च भविष्यात हे देह तुम्हाला मारून टाकणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. कळतंय आज देहाला मारा, उद्या हे देह तुम्हाला मारू शकणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुमचे उपास तुम्हाला देवाच्या सानिध्यात घेऊन जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपला देह आपण मारला पाहिजे आणि आत्म्याला ग्रो केलं पाहिजे. येस. आमेन. त्याद्वारे आमचे आशीर्वाद येतील आणि सगळं काही प्रभू ब्लेस करणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक उपास करतात, किती लोक करून आले आज. संडेचं हेच पाहिजे आम्हाला. येस. माझं आजचं हाफ डे तरी काय नाही म्हणा फास्टिंग, व्हायला पाहिजे. आणि आठवड्याचं फास्टिंग ह्याच्यात कव्हर करू नका. कशात? संडे मध्ये. कारण हाफ डेज पकडतायत तुम्ही. येस. एक वेगळं पर्सनल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काहींनी 1/2 करून टाकलंय.
हेच आठवड्याचं आणि हेच आजचं, येस वेगळे वेगळे चर्च. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. ज्यावेळेस तुम्ही झोकून द्याल मग देवबाप तुमच्या लाईफ मध्ये कार्य येस करतात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढं आध्यात्मिक प्रार्थना गोळा करता येईल, वचन गोळा करता येईल, आराधना गोळा करता येईल तेवढी गोळा करा, कारण तीच तुम्हाला फळदायी ठरणार, येस आमेन. तीच तुम्हाला ब्लेस करणार चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र कैदेत होता, येस असं लिहिलंय प्रेषितांच्या कृत्यामध्ये. जर 12वा अध्याय काढला आणि 5वं वचन, पाचवं वचन, याप्रमाणे इकडे पेत्र तुरुंगामध्ये पहारात राहिला, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना कळकळीने होत होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा रीड कर सेम. 5 वचन, याप्रमाणे इकडे पेत्र तुरुंगामध्ये पहारात राहिला, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना कळकळीने होत होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र कैदेत होता चर्च. येस रात्रभर इथं सगळे शिष्य लोक मिळून काय करतात? प्रार्थना करताय. पण लॉजिक जमतंय का? नाही. त्यांनी प्लॅन केला पाहिजे होता जेल कसं तोडायचं. येस काय तोडायचं? जेल कसं तोडायचं. आणि प्रभू सांगतो कुठं बसा? प्रार्थनेला बसा. एक खोलीत बसा, दार लावून घ्या आणि कशाला बसा? प्रार्थनेला बसा. प्रभू जेल मधून बाहेर काढण्यात आणि प्रार्थना करण्यात काय लॉजिक लागत नाही. पण ते म्हणतो मी जे बोलतो ते करा. येस हालेलुया. त्यांनी ते केलं चर्च. आणि पेत्र जो कैद खाण्यामध्ये होता, झोपलेल्या अवस्थेमध्ये होता, त्याला देवदूतांनी उठवलं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणी उठवलं? देवदूताने उठवलं. इम्पॉर्टंट चर्च. कुणी उठवलं? देवदूताने उठवलं. आपले पण काही लोक असेच घरी झोपलेले आहेत, येस हालेलुया. त्यांना पण तुमच्या प्रार्थना उठवतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कस काय शक्य आहे? तू ऐकतच नाही, तू येतच नाही, तुझं ऐकत नाही, प्रभू एंजेलला कामाला लावणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र पण बांधलेला होता. कसा होता? येस बांधलेला होता. पेत्र बांधलेला होता साखळ दंडाने Yes. आणि झोपलेल्या अवस्थेत होता चर्च. त्याच्या जीवनात कदाचित आशा नसेल, पण त्यासाठी कोणीतरी आशा धरून प्रार्थना करत होते. Yes, आणि hallelujah. त्यांची प्रार्थना याच खोलवर चालली होती. देवदूत आले आणि त्याला उठवलं, त्याचे साखळदंड तोडले आणि त्याला बाहेर आणले. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस तुमच्या खोलवर प्रार्थना होतील, तुमचे जे बांधलेले आहेत, येस येस आमेन. कुणी दारूमध्ये, कुणी व्यभिचारामध्ये, कुणी जुगारामध्ये, कुणी वाईट संगतीमध्ये, प्रभू त्यांच्या लाईफ मध्ये असे एंजल्स पाठवणार आणि Yes. त्यांना फ्री करणार. येस Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण खोलवर कोण गेलं पाहिजे? आपण गेलं तुम्ही पाहिजे. खोलवर गेले का देवदूत कामाला लागले? येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय तुमचा एंजल्स बोलला पाहिजे, आज आज काम करून घेतो. येस असं लिहिलंय पवित्र आत्मा प्रत्येकासाठी एक एंजल्स आहे. येस एक एंजल प्रत्येकासाठी आहे. तुमचं एंजल रिलॅक्स पाहिजे का एकदम पळणारा पाहिजे? पळणारा पाहिजे. कुणी पळवायचं त्याला? आपण आम्ही पळवायचं. पण तुमचं लाईफ देवाच्या पायापाशी पाहिजे. येस Yes. हालेलुया. ज्यास इथं प्रेयर चालू आहे त्या एंजल्सला आपलं काम सोडून ते काम करावं लागलं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च, खोलवर गेल्याशिवाय काही नाही. येस 5 मिनिटाची प्रार्थना नाही, अख्खी रात्र ते काय करत बसले होते? प्रार्थना करत होते. जर तुम्ही प्रेयर करत नाही, तुम्ही वचन वाचत नाही, तुम्ही उपवास करत नाही, तुम्ही सहभागितेमध्ये 2 तास बसू शकत नाही, तुम्ही खोलवर जात नाही, तर कसे एंजल्स कामाला लागतील? येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला खोलवर जावं लागणार आणि मग जे बंधन आहेत ते तुटतील आणि मार्ग मोकळे Yes. होतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? खोलवर गेले, कसे गेले? येस खोलवर गेले. जेवढं खोल जाणार तेवढं जास्त भेटणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आम्ही बायबल उघडतो, प्रार्थनेला बसतो, स्टार्टिंगला येत नाही रेव्हेलेशन, कधी कधी पटकन पण येऊन जात. येस कधी कधी प्रार्थना न बसता पण देवाचा आत्मा काय करू लागतो? बोलू बोलू लागतो. लागतो. पण कधी कधी येत नाही, म्हणजे Yes. आपण इच्छा बाळगतो, मग असं प्रगटीकरण भेटत जातं. मग असं वाटतं थांबूच नाही, अजून मी काय करावं? खोल जावं, अजून खोल जावं, अजून खोल जावं, कारण त्याद्वारे मी ब्लेस होणार. येस Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतं? येस एक मेसेज शोधत असतो मी, प्रे करत असतो, प्रभू जे तू बोलला, प्रभू कधी कधी न्यू इयर पण बोलून टाकतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? एक फेलोशिप साठी आपण प्रेयरला बसतो, येस तर प्रभू पुढचे पण मेसेज कधी कधी देऊन टाक. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खोलवर जा, ब्लेसिंग तुमच्या दिशेने येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढं वचन गोळा करता येईल, जेवढी प्रार्थना वाढवता येईल, जेवढे उपवास करता येईल, जेवढं फेलोशिप मध्ये राहता येईल, हे तुम्हाला खोलवर नेणार आणि जास्त देणार आहे. येस आमेन. ह्याद्वारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतं? योसेफानी काय केलं चर्च? काय गोळा केलं? धान्य गोळा केलं. सगळे बोला, काय गोळा केलं? धान्य गोळा केलं. एवढं गोळा केलं का त्याने दुसऱ्यांना पण दिलं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
आणि इतकं गोळा केलं का नंतर मोजायचं काय केलं त्यांनी सोडलं सोडून दिलं. असं पवित्र शास्त्रामध्ये Yes. लिहिलंय का मोजायचं काय केलं त्यांनी सोडलं आमचं आध्यात्मिक जीवनाचं काउंटिंग आम्ही ठेवतो. येस अर्धा तास प्रार्थना केली, आज 1 तास प्रार्थना केली. अहो काउंटिंग सोडा, एवढी प्रार्थना करा. येस Yes, हालेलुया Praise the Lord. हालेलुया त्यांनी काउंटिंग काय केली सोडून दिली सोडून दिली. आमचं पण आध्यात्मिक जीवन एवढं स्ट्रॉंग झालं पाहिजे. आज कसा 1.5 तास बसला म्हणजे लय मोठी मॅच मारली आज. येस कमॉन कळतंय जज. त्यांनी काउंटिंग काय केली सोडून दिली सोडून दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया एवढं खोलवर जायचं. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया ती लगन लागली पाहिजे, येस मग मग्न होतो माणूस. येस Yes, आमेन hallelujah. मग वेळ कळतच नाही. येस असं वाटतं प्रभू अजून घेऊन चल, अजून Yes. घेऊन चल, अजून घेऊन चल. का त्याच्यामध्ये रहस्य मिळतं, वचन मिळतं आणि तेच मला ब्लेसिंग्स कडे नेणार आहे. Yes. येस आमेन. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोकांना समजतं. योसेफाने धान्य गोळा केलं आणि लोक पैसे घेऊन कोणाच्या दारावर. योसेफाच्या दारावर येस पवित्र शास्त्रामध्ये रेफरन्स आहे, मी तर सांगत नाहीये, पण उत्पत्तीच्या पुस्तकात तुम्हाला ते रेफरन्स Yes. सापडतील. लोक आले धान्य विकत घेण्यासाठी कोणाकडे, योसेफाकडे कारण त्यांनी धान्य गोळा केलं. येस Yes. हालेलुया Yes, तुम्ही गोळा करणार ना, आशीर्वाद तुमच्या दिशेने येणार. Yes, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया पहा, 2 ब्लेसिंग्स योसेफाला भेटले. किती येस ब्लेसिंग्स? 2 ब्लेसिंग 2 ब्लेसिंग्स. जर उत्पत्ती आपण काढली या ठिकाणी, याचा 41वा अध्याय काढू आपण. 50 वचन. आणि दुष्काळ येण्यापूर्वी योसेफाला 2 मुलगे झाले. ओनाचा याजक पोटिफरा याची कन्या आसनत हिच्यापासून ते झाले. ओके, केअरफुली ऐका. दुष्काळ येण्यापूर्वी म्हणजे काय? Yes. त्याच्या पूर्वी त्याला स्वप्न दाखवले. काय Yes. दाखवले? स्वप्न स्वप्न आणि त्याने दाखवले काय गोळा केलं? धान्य गोळा केले. सगळे बोला, काय गोळा केलं? धान्य धान्य गोळा केले. परमेश्वर त्याला खोलवर घेऊन गेला. काय येण्याच्या पूर्वी? दुष्काळ दुष्काळ येण्यापूर्वी. सगळे बोला, काय येण्याच्या पूर्वी? दुष्काळ येण्याच्या पूर्वी पहा, परमेश्वर पूर्वी तयारी करून घेतो चर्च. येस जर तुम्हाला म्हणण्यात येतं ना, प्रार्थनेला बस, देवाचं वचन अधिक वाच, बायबल स्टडी सुरू कर, देवाच्या सानिध्यात जा, परमेश्वर उगाच करत नाही. दुष्काळापूर्वी ही तयारी प्रभूची असते. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया त्याद्वारे देव आपल्याला तुम्हाला ब्लेस करायचं असतं. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया दुष्काळ येण्यापूर्वी स्वप्न दाखवलं, ती Yes. तयारी त्यांनी केली आणि भरपूर त्यांनी धान्य गोळा केलं. Yes. आणि जसं त्यांनी गोळा केलं, मग पहा काय आशीर्वाद आहे. आता रीड करा. ओनाचा याजक पोटिफरा याची कन्या आसनत हिच्यापासून ते झाले. 51 वचन. आणि योसेफाने प्रथम जन्मलेल्याचे नाव मनश्शे म्हणजे विसर पाडणे असे ठेवले, कारण तो म्हणाला, देवाने माझ्या सर्व कष्टांचा आणि माझ्या बापाच्या सर्व घराचा मला विसर पाडला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया चर्च पहिले कोण भेटला त्याला? मनशे सगळे बोला, कोण भेटला? मनशे भेटला त्याचा अर्थ काय? विसर पाडणे पाडलाय. ज्यावेळेस त्यांनी भरपूर गोळा केलं चर्च, येस भरपूर गोळा केलं पहा, आतापर्यंत त्याच्याबद्दल लिहिलं नव्हतं. तो Yes. तुरुंगात असताना त्याच्या मनात काय, पण इथं ते उघड केलं चर्च. येस त्याच्या मनात दुःख होतं, येस त्याच्या मनात देवाकडे प्रश्न होते का, प्रभू मी चांगला होतो, मी प्रामाणिक होतो, मी बापाचा लाडका होतो, माझ्या प्रती माझ्या बापाने माझं स्वप्न का नाकारलं, येस माझ्या भावाने माझ्याशी असं का वागलं, मी पोटिफराच्या घरात प्रामाणिकपणे वागलो, त्यांनी हा खोटा आरोप माझ्यावर का टाकलं. अनेक प्रकारचं दुःख त्याच्या मनामध्ये होतं चर्च. येस आणि ते त्याला सोडत नव्हतं. कधी कधी लोक जास्त तुमच्याशी वाईट वेळेने वागतात, मग हे मन जे आहे ना, परमेश्वराकडे त्याचं हे मागतं, रिवेंज मागतं. काय Yes. मागतं? रिवेंज माग. रिवेंजला काय म्हणू आपण? आन्सर मागतं आन्सर नाही. उत्पत हा, प्रभू हे जे माझ्याबद्दल घडलं ना, हे राईट नाही घडलं प्रभू, येस मला याचा हिशोब पाहिजे, येस मला याचा हिशोब पाहिजे. हे एक अनेक विश्वासाच्या लाईफ मध्ये घडतं का, कारण ते कोणाच्या मार्गात चालतात, देवाच्या देवाच्या ते मार्गात वाईट चालतात वागत नाही, ते चांगलं वागतात. मग माझ्या लाईफ मध्ये असं का झालं, येस या लोकांनी असं का केलं, हे एक असं दुःख कोणाच्या लाईफ मध्ये होतं, योसेफाच्या योसेफाच्या लाईफ मध्ये. पण बायबल सांगतो, यस मनशे त्याला दिला प्रभूने, Yes. त्याला बापाच्या घराचा, विसर पडला म्हणजे सगळं दुःख, सर्व निराशा निघून गेली. येस Yes, हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया त्यांनी भरपूर काय गोळा केलं. धान्य गोळा केलं जस तुम्ही भरपूर देवाच्या सानिध्यात वेळ घालवणार, भरपूर वचन गोळा करणार, भरपूर आराधना करणार, प्रार्थना करणार, परमेश्वर पण तुमच्या दुःखाचा विसर तुम्हाला पाडणार. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणून त्याला विसर पडला का नाही पडला? येस पडला आपण म्हणतो झोपच येत नाही. येस काय येत नाही? झोपच येत नाही तू प्रार्थनेला कमी बसतोस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया बायबल क्लिअरली सांगतं त्याला विसर पडला का, त्यांनी काय गोळा केलं, धान्य गोळा थोडं केलं का भरपुरीने. भरपुरीने जेवढं तुम्ही भरपूर बसणार, आध्यात्मिक जीवन खाणार, तुम्हाला दुःखाचा, निराशेचा, त्रासाचा विसर पडणार. येस Yes, हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया प्रभूच्या हातात नाही, कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात प्रेज द लॉर्ड. हालेलुया आम्ही बसत नाही, आम्ही Yes. प्रभूचं ऐकत नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, कळतं चर्च, बेस्ट मेडिसिन आहे प्रभूचं वचन. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया ते तुमचं मन स्थिर स्थापित करणार, येस क्रोधापासून वाचवणार,
कम ऑन, कळतंय चर्च? प्लीज देवाचं ऐका जे देव बोलतो. येस जो प्रभूचं ऐकतो तो आपलं घर खडकावर बांधतो येस Yes. आमेन. आणि वारा आणि पूर त्याला पाडू शकत नाही. ग्रोथ जातं चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफाने ते केलं जे कोण बोलत होता, परमेश्वर बोलत त्यांनी गोळा होता, केलं. एवढं गोळा केलं Yes. का त्यांनी मोजायचं काय केलं? सोडून दिलं. त्यांनी कंटाळ केला नाही. आमच्या आध्यात्मिक जीवनाचा कंटाळ नाही आला पाहिजे. Yes. येस प्रभूकडे रोज ही प्रार्थना करा का माझं प्रेम तुझ्या प्रती रोज नवीन व्हावं. येस आमेन. ज्या दिवशी तुम्हाला आध्यात्मिक जीवनाचा कंटाळ येतो, समजून घ्या धोक्याची घंटी आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला जास्त प्रार्थनेची फेलोशिपची गरज आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस वाटतं ना आता नको, नंतर बसतो, आज नाही उद्या चर्चला जातो, तुझं आध्यात्मिक जीवन धोक्यामध्ये आलं, दुष्काळ येणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? स्ट्रॉंग व्हा चर्च. येस त्याला विसर पडला. काय पडला? विसर तुम्हाला पडला. दुःखातून बाहेर यायचं का नाही यायचंय? यायचं. कम ऑन, यायचं का नाही यायचं? येस त्या आठवणी असतील, ते त्रास असतील, जे कोणी तुमच्याशी कसं वागलं, त्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं तर तुम्हाला खोलवर जावंच लागणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू तुम्हाला बाहेर काढणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले स्टेप प्रभूची बाहेर काढायची. येस काय करायची? बाहेर काढायचं. पहिले परमेश्वर बाहेर काढणार आणि मग तुम्हाला वाढवणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले मनशे दिला, येस बाहेर काढलं. येस पुढे कंटिन्यू करा. 52 वचन. आणि त्याने दुसऱ्याचे नाव एफ्राईम म्हणजे सफळ होणे असे ठेवले. येस हालेलुया. काय ठेवलं? एफ्राईम म्हणजे काय होणं? सफळ होणे. पहिले दुःखातून बाहेर काढलं आणि Yes. मग त्याला सफळ केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम वे प्रभू पेत्राला पहिले कशातून काढलं? पाण्यात दुःखातून. येस रात्रभर काय नव्हते मिळाले? मासे नव्हते मिळाले. दुःखातून बाहेर काढलं आणि Yes. त्याचं लाईफ प्रभूने सफळ करून टाकलं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खोलवर जावं लागणार. येस कुठं जावं लागणार? खोलवर जावं लागणार. कम ऑन चर्च, खोलवर जा चर्च. येस हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. आशीर्वाद तुमची वाट बघतात. येस आमेन. मासे वाट बघत होते चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मासे काय करत होते? वाट पाहत आणि त्यांना होते. इंटिमेशन भेटली, कोण येतोय? येशू येशू येतोय. येशू येतोय चर्च. माशी रेडी होते. Yes, यांना जाळं amen. टाकलं, मासे स्वतःहून त्याच्यात. हालेलुया. का रेफरन्स आहे, जाळं फाटू लागलं. येस जाळं फाटू म्हणजे लागलं. ओव्हरलोड होतोय तरी मासे जम करून त्याच्यात. Yes, जम करून amen. त्याच्यात. का? कारण अनुग्रह आता. येस हालेलुया. आता खोलवर तो आला, येशूला घेऊन आला, तर Yes. मग आशीर्वाद तुमच्या दिशेने येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर आम्ही खोल जात नाही आम्ही ब्लेस होत नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? डीप मध्ये जा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुमची आशीर्वाद मोकळे होतील. वरवरची भेट नको. कशी? वरवरची भेट. फक्त 25 ला भेटून जमत नाही चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च? एक दिवसाची भेट चालणार नाही. रोज तुम्हाला खोलवर जावं लागणार. Yes, आणि amen. खोलवर जातात, मी म्हणतो आशीर्वाद तुमच्या दिशेने येतात. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे रोज प्रार्थना करतात, देवाचं वचन वाचतात, फास्टिंग करतात, तुम्ही ब्लेस होणार. येस आमेन. देवा तुम्हाला विसर पाडणार. Yes. देवा तुम्हाला ग्रो करणार आणि तुम्ही पण या वेदीवर येऊन देवाची महिमा करून येस जाणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण देवाचं वचन व्यर्थ नाही. जे देवा Yes. बोलतो देवा ते करतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजपासून ठरवायचं वरवरची भेट नको. येस कसं गेलं पाहिजे? खोलवर. खोलवर गेलं सगळं बोला, कसं पाहिजे. गेलं पाहिजे? खोलवर गेलं पाहिजे. खोलवर गेलं तर प्रभूचा स्वभाव आणि प्रेम कळणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते गाडीवर चालताना हात केला मान हलवली, तेवढा हाय हलवू नको चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांचं तसंच चर्चला यायचं आणि काय करायचं? हात प्रेज द हलवायचे. लॉर्ड. अरे आत बसा, खोलवर जा. येस कसं जा? खोलवर जा. नसता हाय वाय काय फायदा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं येशू खोलवर येईल मग रिझल्ट येणार आहे चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? काही लोक 25 ला येतील आणि ते बी त्या गार्डन मध्येच बसतील बाहेर. वर्षातून एकदा ती भेट प्रॉपर नाही. येस कारण येशू म्हणतो मुळात ते मला भेटायलाच येत नाहीत, ते भेटा गाठीसाठी येतात. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय? 25 लोक चर्चला बी आले ते कशासाठी येतात? फक्त भेटण्यासाठी. वचनावाली सगळ्यातून पहिली येऊन आतमध्ये बस. येस येस हालेलुया. आणि भेटा गाठीवाले कुठं? बाहेर. बाहेर. कोणाला भेटा चर्च? परमेश्वराला भेटा. जर येशूची ओळख झाली ना मग खोलवर जाऊ द्या. येस हालेलुया. आमेन. जर तुम्ही खोलवर जाल तर आशीर्वाद तुमची वाट बघताय. येस आमेन. हालेलुया. 24 तुम्हासाठी फळदायी होणार. येस Yes, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त आशीर्वाद बोलून जमत नाही चर्च, Yes. कृती पण करावी लागते. येस जो माझा ऐकतो त्याप्रमाणे करतो तो व्यक्ती शहाणा आहे आणि तो या 24 मध्ये मोठा देवाचा गौरव पाहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला त्याचं ऐकावं लागणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं कारण सांगू नका, स्वतःकडे गिल्टी नजरेने पहा का देवा मी का करू शकत नाही, मला हे करायचंय. येस हे कारण मला सांगायचे नाही, या कामामुळं या बिझनेसमुळं या प्रोग्राममुळं नाही, प्रभू तुला मला स्थान द्यायचं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशीर्वाद आहेत, पैसे आहेत म्हणून लोक विचारतात येस आणि ते प्रभूद्वारे आहेत. येस ते गेले तर कोण विचारणार नाही. येस
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही माझ्या बिना पान हलत नाही, तुझ्या बिना नाही, तुझ्याकडे भरपूर आहे आता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्याकडं भरपूर आहे. भरपूर आहे म्हणून तू राजा आता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझा राजा परमेश्वर पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू त्या मानापानात हरवला का समजून ना तुझे आशीर्वाद बी हरवले मग. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या जीवनातलं प्रथम स्थान परमेश्वराला. येस. आणि चर्च आजपासून प्रार्थना वाढवा, येस. वचन वाढवा, देवाची आराधना वाढवा. पहा मला अजून प्रभूमध्ये कुठं अजून वाढता येईल ते करा, त्याद्वारे आशीर्वाद येते. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च प्रभूला ब्लेस करायचं. येस. पण देवबाप बोलतोय. येस. येस. देवबाप काय करतो? बोलतोय. तुमच्याशी पण देवबाप आज बोलतोय. येस. हालेलुया. तुम्ही त्याचं मनावर घ्या, आणि जो मनावर घेईल तो साक्ष देईल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभं राहूया, प्रे करूया.